तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अँड करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 1 च्या दुसऱ्या प्रकरणातील म्हणजेच वर्ग समीकरण प्रकरणातील सराव संच 2.6. तर मित्रांनो, हा या सराव संचाचा तिसरा भाग आहे. पहिल्या 2 भागात आपण पहिली 7 गणितं बघितलेत आणि राहिलेली 3 गणितं आपण या भागात बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अँड करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो बघा, 8 गणित काय दिलंय, तर काय दिलंय की पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. एक काम करायचंय, कोणतं XYZ काम असेल ते पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा काय लागतात, 6 दिवस अधिक लागतात. बहुतेक पिंटू थोडा आळशी असेल त्यामुळे त्याला निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. आणि दोघांनी मिळून ते काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात. मग दोघांनी जर ठरवलं की आपण दोघांनी मिळून काम करायचंय तर 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्याने पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतात हे आपल्याला कळायचं. म्हणजे दोघांचं भांडण झालं आणि दोघांनी ठरवलं की आता एकट्यानेच पूर्ण करायचंय, तर ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचंय. तर बघा मित्रांनो, आता आपण एक एक गोष्ट बघूयात. काय सांगितलंय, आता आपल्याला काय काढायचं आधी की प्रत्येकास किती दिवस लागतात ते काढायचे, की प्रत्येकाला किती किती दिवस लागतात. बरोबर, आपल्याला दिलंय काय की पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. बरोबर, म्हणजे पिंटूला काय लागतात, निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. मग आधी आपल्याला निशूचे दिवस माहिती पाहिजे. बरोबर, निशूचे दिवस दिले नाहीत मग ते आपण काय म्हणणार, एक्स मानणार. आणि मग पिंटूला 6 दिवस अधिक लागतात. किती 6 दिवस अधिक लागतात निशूपेक्षा. मग निशूचे जर एक्स असतील तर पिंटूचे किती होतील, एक्स अधिक 6. आपण एक एक लिहूयात. बघा की समजा निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस एक्स मानू. बरोबर ना, निशूला लागणारे दिवस काय म्हणू, एक्स मानू. मग पिंटूला किती लागतात, निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. एक्स जर निशूचे असतील तर पिंटूला किती लागतील, एक्स अधिक 6 व्हॅल्यू आहे. म्हणून पिंटूला ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस बरोबर किती होतील, एक्स अधिक 6 दिवस. बरोबर ना, कारण काय सांगितलं की पिंटूला काय लागतात, निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. मग निशूचे आपण काय मानले, एक्स मानले. मग पिंटूचे किती होतील, एक्स अधिक 6. बरोबर, अजून काय दिलंय, दोघांनी मिळून ते काम पूर्ण केल्यास किती दिवस लागतात, 4 दिवस लागतात. जे दिलंय तीच लिहितो आपण. दोघांनी मिळून ते काम पूर्ण केल्यास लागणारे दिवस बरोबर किती, 4. बरोबर, तर आपल्याला काय करायचंय, ते काम एकट्याने पूर्ण केल्यास किती दिवस लागतात प्रत्येकाला ते काढायचं. बरोबर, आता ते काढण्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला एक्स ची किंमत काढायला लागेल. मग आपल्याला काय भेटेल, निशूला किती दिवस लागतात, एक्स ची जी किंमत येईल ते निशूला लागणारे दिवस आणि त्याच्यात 6 मिळवलं की पिंटूला लागणारे दिवस. पण एक्स ची किंमत काढण्यासाठी आपल्याला आधी काय लागेल, वर्ग समीकरण लागेल. बरोबर ना, वर्ग समीकरण आधी तयार करून घ्यायला लागेल. वर्ग समीकरण तयार करण्यासाठी बघा, ज्यावेळेस असं हे कामाचं की एवढे दिवस लागतात तेवढे दिवस लागतात अशा पद्धतीचं गणित आलं तर काय करायचं, बघा आता काय एकूण दिवस किती सांगितले, 4 सांगितले. बरोबर ना, पिंटूला किती लागतात, निशूला किती लागतात, एक्स, पिंटूला किती लागतात, एक्स अधिक 6. एकूण दिवस किती लागतात, 4. दोघांचे मिळून किती, 4. एकूण दिवस 4 ना, पिंटूचे आणि निशूचे एकूण दिवस 4 लागतात. मग ज्यावेळेस अशा पद्धतीचं गणित असतं की जिथं दिवस दिलेले असतात, काम दिलेलं असतं, अशा पद्धतीचं गणित दिलेलं असतं, त्यावेळेस काय करायचं, तर बघा आता निशूला लागणारे दिवस किती आहेत, एक्स. मग त्याचा याला काय घ्यायचं, 1/x अधिक पिंटूला लागणारे दिवस किती आहेत, एक्स अधिक 6, 1/x अधिक 6. आणि एकूण दिवस किती आहेत, 4, 1/4. म्हणजे त्यांचा काय घ्यायचा, थोडक्यात गुणाकार व्यस्त घ्यायचा. बरोबर, ज्यावेळेस अशा पद्धतीचं गणित देतात, एक काम करण्यासाठी एवढे दिवस लागतात तेवढे दिवस लागतात, अशा पद्धतीचं गणित असं तर ट्रिक कुठली वापरायची, जे आहे त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा. पण काय गुणाकार व्यस्त घेताना काय सांगितलं आपल्याला की दोघांना मिळून किती दिवस लागतात, 4. त्यामुळे आपण काय घेतलं, 1/x अधिक 1/x अधिक 6 बरोबर 1/4. बरोबर, आता आपल्याला हे सोडवायचं, ह्याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आणि एक्स ची किंमत काढायची. बघा आता वर्ग समीकरण तयार करायचंय ज्यावेळेस अशा पद्धतीचं असतं, त्याच्यातून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं. त्यावेळेस काय करायचं, ह्या एक्स अधिक 6 ने हिथं गुणायचं, ह्या एक्सने हिथं गुणायचं आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. बघा काय सांगतो मी, परत लक्ष द्या.
एक्स अधिक 6 ने इथं गुणायचं, एक्स ने इथं गुणायचं, त्या दोघांचा खाली गुणाकार करायचा. म्हणजे काय, तर 1 गुणिले हा एक्स अधिक 6 इथून इथं उरलं, अधिक तिथला अधिक एक्स गुणिले हा 1 तिथला. बरोबर, आपण काय करायचं, हे एक्सनी एक्स अधिक 6चा गुणाकार करायचा, एक्स गुणिले एक्स अधिक 6. पुढचा आहे तसंच ठेवायचं. बरोबर, त्यानंतर आता पुढं काय, तर बघा वरती लिहितो मी. आता बघा, या 1 ने एक्स अधिक 6 गुणल्यावर किती येईल, एक्स अधिक 6 अधिक एक्स ने इथं 1 ला गुणल्यावर किती येईल, एक्स. आपण खाली बघा आता एक्स ने आता एका अंशाला गुणायचं, एक्स ने एक्स ला गुणल्यावर काय येईल, एक्स गुणिले एक्स बरोबर एक्स वर्ग, एक्स गुणिले 6 बरोबर किती 6 एक्स बरोबर ते किती येत 1/4. त्यानंतर बघा काय होईल, इथं एक्स आहे इथं पण एक्स आहे, समान समान आहेत ना, एक्स अधिक एक्स किती होतात 2x अधिक इथला 6 आपण एक्स वर्ग अधिक 6x बरोबर 1/4. बरोबर, आता काय करायचं, ह्या एक्स वर्ग अधिक 6 ने इकडे वरती, याला इकडे वरती न्यायचं, इकडे भागिले इकडे याला गुणिले, 4 ला इकडे आणायचं, इकडे 4 भागिले इकडे गुणिले, म्हणजे काय 4 गुणिले 2x अधिक 6 तर ना 4 ने इकडे गुणलं बरोबर हा एक इथला गुणिले काय एक्स वर्ग अधिक 6x, एक्स वर्ग अधिक 6x वरती होता. बरोबर, त्यानंतर मग आता 4 दुने 8x अधिक 4 सक 24 बरोबर 1 गुणिले एक्स वर्ग म्हणजे किती एक्स वर्ग अधिक 6 गुणिले 1 गुणिले 6x म्हणजे किती 6x. बरोबर, मग काय करायचं आता, तर बघा मी हे सगळं इकडे नेतो, म्हणजे इथं काय राहील 0 बरोबर, हे सगळं इकडे न्यायचं म्हणजे काय, आधी पलीकडचं आहे ते लिहून घेऊ, एक्स वर्ग अधिक 6x, 8x ला इकडे आणल्यावर काय होईल वजा 8x अधिक 24 ला इकडे आणल्यावर काय होईल वजा 24. आता मी सरळ करून लिहितो, म्हणजे 0 इकडे लिहितो इकडे लिहितो, म्हणजे काय एक्स वर्ग अधिक 6x वजा 8x वजा 24 बरोबर 0. बघा एक्स वर्ग 6x वजा 8x म्हणजे किती 6 आणि 8 म्हणजे वजा 2 अधिक 6 आणि वजा 8 म्हणजे वजा 2x वजा 24 बरोबर 0. हे भेटलं आपल्याला वर्ग समीकरण. आताचे वर्ग समीकरण भेटले आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला कशा काय भेटेल एक्सच्या किमती भेटतील. बरोबर ना, मग एक्सची किंमत भेटली ते झालं निशूला एक काम करण्यासाठी लागणार दिवस, आणि त्याच्यात 6 मिळवल्यावर काय झालं पिंटूला लागणार दिवस. बघा सोडवायचं आपल्याला वर्ग समीकरण. वर्ग समीकरण कसं सोडवतो आपण, एक तर अवयव पद्धत, दुसरी पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी सूत्राची पद्धत. मोस्टली आपण कुठली वापरतो अवयव पद्धत, कारण पूर्ण वर्ग पद्धत आणि सूत्राची पद्धत कॉम्प्लिकेटेड आहे थोडीशी, म्हणजे तशी कॉम्प्लिकेटेड नाहीये, पण त्यातल्या त्यात कम्पेअर केलं तर आपल्याला अवयव पद्धत सोपी पडते. मग अवयव पद्धतीत काय असतं की हे जे पद आहे ते स्थिर पद आणि ह्या एक्स वर्ग सोबत काहीच नाही म्हणजे एक असतो, त्यांचा जेवढा गुणाकार होतो म्हणजे वजा 24 गुणिले ते 1 किती वजा 24 1 वजा 24, तेवढा काय आला पाहिजे गुणाकार, म्हणजे अवयव काढताना. आणि बेरीज किती आली पाहिजे हे मधल्या पदा एवढी म्हणजे वजा 2, म्हणजे काय थोडक्यात गुणाकार आला पाहिजे वजा 24 आणि बेरीज आली पाहिजे वजा 2. अशा दोन संख्या शोधायच्या, म्हणजे असे दोन अवयव शोधायचे, त्यांचा गुणाकार आला पाहिजे वजा 24, बेरीज आली पाहिजे वजा 2. बघा 24चे जेवढे अवयव पडतात तेवढे पाडून घेऊ आपण, वजा 24 1 वजा 24 बरोबर, आधी चिन्ह आपण नंतर देऊ, 24 1 24 बरोबर, पण त्यांची बेरीज एवढी होईल का नाही होत, 12 दुने 24 बरोबर 24 होईल इथं, पण त्यांची बेरीज होईल का एवढी नाही. मग काय 6 चोक 24. आता बघा 6 चोक 24 होईल बरोबर, 6तून 4 गेल्यावर 2 पण राहील, चिन्ह आपण देऊयात. आता चिन्ह कशी पाहिजेत की त्यांचा गुणाकार आला पाहिजे, केला तर वजा 24 आला पाहिजे, आणि बेरीज केली तर वजा 2 आला पाहिजे. वजा 2 कधी बेरीज येते, उत्तराला वजा चिन्ह कधी येतं तर मोठ्या संख्येचं जे चिन्ह असतं ते उत्तराला येतं, म्हणजे इथं मोठी संख्या कोणती आहे वजा आहे, सॉरी 6 आहे, ह्याला वजा आलं पाहिजे. मग बघा वजा 6 गुणिले 4 वजा 24 वजा 7 4 गेली वजा 2, अशा पद्धतीने अवयव काढायचं. म्हणजे काय येईल इथं एक्स वर्ग वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर 0. दोन दोनचे ग्रुप करा, मग ह्यातून कॉमन काय दिसतंय एक्स दिसतोय, दोन्हीकडे एक्स काढला, एक एक्स बाहेर काढल्यावर राहिलेलं एक्स गेला वजा 6, एक्स ऑलरेडी काढले. त्याच्यात कॉमन काय दिसतंय इथं एक्स आहे पण इथं एक्स नाहीये, इथं 4 आहे, 4 ने ह्याला पण भाग जातो म्हणून अधिक 4 कॉमन काढूयात, राहील काय एक्स राहील 4 सक 24 बरोबर बरोबर 0. बघा हे दोन सारखं आले का आले, एक्स वजा 6 जे सारखं आले ते, आणि एक्स अधिक 4 ते राहिले ते एक्स अधिक 4 बरोबर 0 बरोबर. तिथं सोडूयात आपण काय एक्स वजा 6 बरोबर 0 किंवा एक्स अधिक 4 बरोबर 0. एक्स वजा 6 बरोबर 0 एकदा घेतलं, एक्स अधिक 4 बरोबर 0 घेतलं, एक्स बरोबर किती होईल 6
किंवा एक्स बरोबर किती होईल वजाच्या. ओके, मग बघा आता बघा आपल्याला काय काढायचं, एक्सच्या दोन किमती भेटल्या, एक 6 भेटली आणि एक वजा 4 भेटली. तर आता आपल्याला काढायचं यातली कुठली किंमत घ्यायची, तर आपल्याला काढायचं काय त्याचे बघा काय काढायचं आपल्याला दिवस काढायचे. दिवस कधी वजामध्ये असतात का, वजा म्हणजे काय शून्यापेक्षा लहान, दिवस वजामध्ये असणार आहेत का तर नसणार आहेत. मग आपण काय खाली म्हणणार दिवस ऋण नसतात, म्हणून काय एक्स बरोबर 6. मग खाली काय लिहिणार आपण, निशूला एक काम करू पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात, निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस, दिवस बरोबर 6. कारण एक्सची किंमत 6 आली बरोबर ना, कशासाठी मानलेलं निशूला लागणार दिवसांसाठी. मग पिंटूला किती, आता मी पिंटूचा पूर्ण नाही लिहित जागा कमी आपल्याला, पिंटूला लागणार दिवस किती, तर किती होते एक्स अधिक 6 होते, म्हणजे किती 6 अधिक 6 बरोबर 12 दिवस. इथं पण 6 दिवस. अशा पद्धतीने मित्रांनो निशूला किती दिवस लागतात 6 आणि पिंटूला किती दिवस लागतात 12. हे होतं मित्रांनो आठवं गणित. बघा एकदम इझी आहे, काय दिलंय ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि त्याच्यावरून ही ट्रिक वापरायची. ज्यावेळेस 7 दिवसांचं वगैरे गणित दिलेलं असतं, काम पूर्ण करायचं एक तास वगैरे सांगितलं असतं, त्यावेळेस काय करायचं, ह्या संख्यांचा गुणाकार व्यस्त घ्यायचा. काय की हे दोघांना मिळून किती दिवस लागत होते 4, ह्याचे दिवस अधिक ह्याचे दिवस बरोबर 4 होते. फक्त आपण काय केला त्यांचा गुणाकार व्यस्त घेतला, त्यानंतर हे सोडवलं आपण. आपल्याला काय भेटलं तर निशूला लागतात 6 दिवस आणि पिंटूला लागतात 12 दिवस. ते नंतर आठवं गणित. कुठला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, समजलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नोट डाऊन करा. तर मित्रांनो जर तुम्हाला आठवं गणित समजलं असेल तर आता आपण 9वं गणित बघूयात. बघा काय सांगितलंय की 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार काय येतो, भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी येते 1, तर भागाकार व भाजक किती. बघा वाचून डायरेक्ट बाउन्सर गेला असेल वरून बरोबर, पण घाबरायचं नाही, एक एक गोष्ट व्यवस्थित काय करायचं. सगळं गणित जर तुम्ही एकदम वाचलं तर तुम्हाला काय समजणार नाही, एक लाईन बाय लाईन वर्ड बाय वर्ड वाचायचं, मग व्यवस्थित समजतं. बघा काय सांगितलंय 460 या या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास. तर बघा आता त्याच्या आधी एक गोष्ट महत्वाची आहे. बघा भाजक काय असतो, भाज्य काय असतं, भागाकार काय असतात. बघा इथं समजून घ्या, इथली जी संख्या असते ती असते भाज्य, म्हणजे ज्याला भागतो आपण ते असते भाज्य, ज्याने भागतो तो असतो भाजक, जे येतं ते असतं भागाकार आणि जे उरतं ते काय असतं बाकी, जे उरतं ते असतं बाकी, ज्याला भागतो ते असतं भाज्य, हा असतो भाजक असतं भागाकार. मग इथं बघा आपण काय काय दिलंय, 460 या संख्येला 460 ला भागतोय आपण, म्हणजे असणारे 460 एका संख्येने भागतोय. कुठल्या संख्येने भागतोय ते माहितीये का, नाही बरोबर. कुठल्या संख्येने भागतो ते माहित नाही, मग त्याला काय म्हणू आपण, एक्स म्हणू बाबा बरोबर. तर बघा भागल्यास एका संख्येने म्हणजे एक्स ने भागल्यास भागाकार किती होतो, भाजकाच्या 5 पटीपेक्षा, भाजकाची 5 पट, एक्सची 5 पट म्हणजे किती 5x, 5 पटीपेक्षा 6 ने अधिक, 6 ने अधिक येतो आणि बाकी किती येते 1 येते. तर आपल्याला काय करायचंय, भागाकार काढायचा आहे, म्हणजे 5x अधिक 6 ची किंमत काढायची आणि भाजक म्हणजे x ची किंमत काढायची. समजलं. बघा हे माहित असणं गरजेचं आहे की भाज्य कशाला म्हणतात, भाजक कशाला म्हणतात, भागाकार कशाला म्हणतात आणि बाकी कशाला म्हणतात, हे समजलं तर आपण इझिली काढू शकतो. आता आपल्याला जे दिलंय ते लिहून घेऊयात. इथं काय आहे, येते काय आहे, भाज्य काय आहे, भाज्य नाही, भाज्य काय आहे 460 बरोबर. त्यानंतर दुसरं काय भाजक, भाजक काय एक्स मानू बरोबर. त्यानंतर भागाकार काय होईल, भागाकार, भागाकार काय सांगितलं आपल्याला, भागाकार किती आहे, भाजकाच्या 5 पटीपेक्षा, भाजक काय 5, त्याचं 5 पट म्हणजे किती 5x, दुप्पट म्हणजे 2 पट, तिप्पट म्हणजे 3 पट, तसं 5 पट म्हणजे 5 पट म्हणजे 5x अधिक 6 आहे, सांगितलं ना 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे आणि बाकी किती आहे, बाकी 1 आहे. तर आपल्याला काय करायचंय, भागाकार म्हणजे ही किंमत आणि भाजक एक्स ची किंमत काढायची बरोबर. कशी काढणार, आता बघा हे एवढं तर आपल्याला दिलंय त्यांनी बरोबर. त्यानंतर एक सूत्र असतं महत्वाचं, बघा काय सूत्र असतं, भाज्य बरोबर, भाज्य बरोबर काय सूत्र असतं, भाजक, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हे सूत्र तुम्ही 8वीत 9वीत शिकला असतात,
तेच सूत्र असतं भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. बरोबर. बघा आता किमती टाकूया आपण. भाज्य काय आपलं 460 बरोबर भाजक काय एक्स एक्स मानलं ना आपण गुणिले भागाकार काय तर 5x अधिक 6 अधिक बाकी किती आहे 1. हे आपल्याला हे आपण टाकून घेतले किमती. त्याच्यावरून आपण काय करणार वर्ग समीकरण मिळवणार. वर्ग समीकरण मिळवलं की आपण x ची किंमत काढणार. x ची किंमत काढून आपण इथली किंमत मिळवणार. एकदम इझी आहे मित्रांनो. बघा व्यवस्थित हे गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. बेसिक गोष्टी माहिती असल्या अशी सूत्र असतात छोटी छोटी जे आधी तुम्ही शिकलेले असतात ती माहिती असली काहीच नाही करायचं फक्त किमती टाकायच्या इझिली सॉल्व्ह करायचं. बघा काय आता आपण काय करू हे 460 आहेत असली तुम्ही बरोबर एक्सनी ह्या कंसाला गुणायचं. आता बघा इथं काय आहे इथं गुणाकार आहे इथं बेरीज आहे. मग आधी काय करायचं बघा यासाठी महत्वाचा रूल असतो एक बॉड मास रूल असतो. बरोबर ना. बॉड मास रूल काय सांगतो बाबा जर असं आलं की आधी गुणाकाराला किंवा गुणाकाराने बेरीज आली तर आधी काय कर गुणाकार कर नंतर बेरीज कर. त्या रूलनुसार काय असतं बॉड मास रूल. बी म्हणजे काय ब्रॅकेट त्यानंतर ओ म्हणजे काय ऑदर ऑपरेशन. ऑदर ऑपरेशन म्हणजे काय वर्ग असेल वर्गमूळ असेल ते. त्यानंतर डी म्हणजे डिव्हिजन. डिव्हिजन नंतर एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. त्यानंतर बेरीज आणि त्यानंतर वजाबाकी म्हणजे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन. गुणाकार आधी असतो आणि बेरीज नंतर असते म्हणून आधी गुणाकार असतो म्हणून आपण गुणाकार आधी करणार. एक्सनी 5x ला गुणलं किती झालं 5x चा वर्ग. पण फक्त 5 ला गुणून नाही थांबायचं. एक्सनी 6 ला पण गुणायचं कारण पूर्ण कंसाला गुणतोय ना आपण. मग 6x अधिक 1 बरोबर. आता काय करूया 460 ला पलीकडे नेऊ. मग इथं काय राहील 0 बरोबर 5x वर्ग अधिक 6x अधिक 1 वजा 460 बरोबर. 5x वर्ग अधिक 6x अधिक 1 460 तिकडे अधिक होतं तिकडे आल्यावर वजा. मग काय 5x वर्ग अधिक 6x वजा 459 1 वजा 460 तर ना एक संख्या देणं एक संख्या देणं त्यावेळेस वजा बाकी होते. उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह येतं. 460 मधून 1 गेलं 459 उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह म्हणून ठीक. तर इकडे काय 0 ह्याला सरळ करून लिहूयात 5x वर्ग अधिक 6x वजा 459 बरोबर 0 बरोबर. 0 इकडे लिहिलं हे इकडे लिहिलं बरोबर. चिन्ह काय बदलले नाही पण आहे तसंच 0 इकडे लिहिलं हे इकडे लिहिलं. ओके. तर बघा हे आपल्याला आता वर्ग समीकरण भेटलं बरोबर ना. वर्ग समीकरण भेटलं त्यात आपल्याला सोडवायचं. का सोडवायचं तर आपल्याला x ची किंमत लागते. x ची किंमत भेटली म्हणजे आपल्याला भाजकाची किंमत भेटली आणि त्यावरून आपण भागाकाराची किंमत काढू शकतो. त्याच दोन गोष्टी आपल्याला इथं काढायला सांगितलं बरोबर. आता हे वर्ग समीकरण आहे हे आपल्याला सोडवायचं. वेगवेगळ्या पद्धत तुम्हाला माहिती आहेत. अवयव पद्धत माहिती आहे तुम्हाला. पूर्ण वर्ग पद्धत माहिती आहे. त्यानंतर कुठली पद्धत असते तर सूत्राची पद्धत असते. 3 पद्धती तुम्हाला माहिती आहेत. तर आता बघा इथं जर अवयव पाडायला गेला तर बघा अवयव पाडणं अवघड जाईल आपल्याला. काय होईल 459 गुणिले 5 जेवढे होतात तेवढा गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज 6 आली पाहिजे. असे अवयव आपल्याला शोधायला लागतील. तर ते तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप मोठं जाईल. कोणते अवयव पडतील काय ते हे जाईल. मग आपली दुसरी पद्धत वापरायची पूर्ण वर्ग पद्धत. तर पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये पण थोडंसं अवघड असतं समजायला त्यामुळं ते पण अवघड जाईल. मग आपली सगळ्यात साधी सरळ पद्धत सूत्राची पद्धत. सूत्रात किमती टाका आणि आन्सर मिळवा. काय सूत्र असतं तर बघा मी सूत्र इथं लिहितो. काय सूत्र असतं तर आपलं चल काय x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac b वर्ग वजा 4ac आपण 2a हे सूत्र असतं बरोबर ना. ह्याचा सराव संच पण आपण सोडवलेलं आहे. त्याच्यात आपण ह्याच्यात गणित सोडवलेत. त्यात काय काय स्टेप करायचं ते एकदा आठवा. आपण आता सोडवताना आपल्याला परत एकदा रिव्हिजन होईलच पण हे सूत्र आपण वापरतो. काय असतं सूत्र आता ह्या सूत्रानुसार आपल्याला काय लागेल एबीसीच्या किमती लागतील बरोबर. इथं काय म्हणायचं वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून एबीसीच्या किमती लिहू. ए ची किंमत किती 5 तर ना एक्स वर्ग सोबत असतो तो ए असतो. तिथं बघू शकता तुम्ही एक्स वर्ग अधिक bx अधिक c ची तुलना करतो. ए ची किंमत 5 बी ची किंमत किती 6 आणि सी ची किंमत किती बघा किती 400 वजा 449 चिन्ह सकट किमती घ्यायच्या बरोबर. वजा 459 बरोबर. इथं अधिक होतं अधिक चिन्ह नाही घेतलं तरी चालतं पण वजा चिन्ह असेल तर ते यायचं बरोबर. एबीसीच्या किमती भेटल्या. तर बघा आता ज्यावेळेस आपण सूत्राच्या पद्धतीने गणित सोडवतो त्यावेळेस आपण काय करतो की आधी बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढून घेतो बरोबर. आणि त्यानंतर आपण काय करतो ते सूत्रात किमती टाकून सोडवतो. बघा बी वर्ग वजा 4ac बरोबर. बी काय 6 त्याचा वर्ग वजा 4 सूत्रातला ए काय 5 बरोबर ना. आणि सी काय सी ए वजा 459 बरोबर. त्यानंतर बघा 6चा वर्ग किती
36 बॉड मास रूल. आधी वर्ग आला तर वर्ग काढून घ्यायचा. त्यानंतर वजा 4 गुणिले 5 म्हणजे किती, वजा 20. 4 पंचे किती 20, वजा 459. बरोबर. त्यानंतर बघा आता इथं गुणाकार आहे, इथं वजाबाकी, आधी गुणाकार करून घ्यायचा. गुणाकाराला आधी प्रायोरिटी असते म्हणून गुणाकार आधी करून घ्यायचा. 20 गुणिले 459 किती होईल बघा, करूयात आपण. वजा 459 गुणिले वजा 20, वजा वजाचा गुणाकार आधी होणार आहे. 20 90 180 शून्य 18. 20 पंचे 100, 100 आणि 18 किती 118. 8 हातचे 11. 20 चोक 80, 80 आणि 11 किती 91 म्हणजे किती आलं. आणि वजा वजाचा गुणाकार काय होतो, अधिक होतो. 36 अधिक 9180. बरोबर. मग किती 36 अधिक 9180 इथंच मिळूयात आपण. 6 8 3 11 1 2 9 2 1 6 9216. बी वर्ग वजा 4 ची किंमत भेटली आपल्याला. बरोबर. बी वर्ग वजा 4 ची किंमत भेटली. ह्यादी आपण काढून घेतली. मग आता सूत्र आपण वापरूयात. काय सूत्र असतं, एक्स बरोबर काय असतं, वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac अपॉन 2a हे सूत्र असतं. बरोबर. हे बघा, एक्स बरोबर वजा बी. आता वजा हितला घेतला आपण, बी ची किंमत काय आहे तर 6 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची आपण इथं किंमत किती आहे 9216 अपॉन 2. ए ची किंमत किती आहे 5. बरोबर. एक्स बरोबर वजा 6 आणि वजाने कंसात म्हणले वजा 6. आता अधिक वजा, आता ह्याचं वर्गमूळ निघतं का 9216चं, तर बघा ह्याचं वर्गमूळ आता आपल्याला काढावं लागेल. बरोबर ना. त्या वर्गमूळ काढलं तर आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. बघा आता ह्याचं वर्गमूळ काढायचंय. वर्गमूळ कसं काढतो आपण, वर्गमूळ काढायचे वेगवेगळ्या पद्धती असतात. वर्गमूळ काढतो आपण अशा जर मोठ्या संख्या असतील तर त्यांचं वर्गमूळ काढतो. त्याचा पण आपण एक व्हिडिओ बनवलाय. मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो इथं, कारण पूर्ण एक्सप्लेन करत बसलं तर वेळ जाईल. बघा 9216चा आपल्याला वर्गमूळ काढायचंय. बरोबर. ज्यावेळेस असं असतं मोठी संख्या त्यावेळेस डावीकडून उजवीकडे 2 2चे ग्रुप करता यायचे. पहिला 2चा केला, राहिलेला 2चा केला. बरोबर. समजा 3 संख्या असतात म्हणजे फक्त 216 असतात तर पहिला 16चा ग्रुप केला असता, राहिलेला 2चा सिंगल ग्रुप केला असता. बरोबर. पहिली स्टेप काय की 2 2चे इकडून इकडे ग्रुप करत यायचं. म्हणजे 16चा पहिला, त्यानंतर इकडं 2 2चे ग्रुप. त्याच्या पुढे अजून एक काय संख्या असते तर तिचा एक ग्रुप केला असता आपण. बरोबर. 2 2चे ग्रुप करता यायचे. ही पहिली स्टेप झाली. वर्गमूळ कसं काढायचं ते बघतोय आपण. त्यानंतर बघा हे 9216. त्यानंतर काय करायचं की तिथं घेताना अशी संख्या घ्यायची की जिचा वर्ग एकतर 92 आला पाहिजे किंवा 92च्या जवळची संख्या आला पाहिजे. 92 किंवा 92च्या जवळची संख्या. जवळची पण कशी छोटी, जवळची संख्या. बरोबर. कुठल्या संख्येचा वर्ग 92 असतो का तर नसतो. मग त्याच्या जवळची कुठली संख्या येईल तर बघा 8चा वर्ग 64 असतो, 9चा वर्ग 81 असतो, 10चा 100 असतो. बरोबर ना. पण संख्या कुठली घ्यायची 1 ते 9 मधलीच घ्यायची. 9 9 81. त्यानंतर 10 येते डायरेक्ट. बरोबर. 10चा 100 असतो म्हणून इथे काय घेतली आपण 9 9 9 1 ते 10 पर्यंत संख्या घ्यायचं. असं काही नाही 11चा आला असता 12चा आला असता तरी पण घ्यायचं. इथं आपण काय करायचं, काय करतोय की 9चा वर्ग. बरोबर ना. बघा आता इथं एक गोष्ट महत्वाची की मी आता काय म्हटलं की 1 ते 9 पर्यंत संख्या घ्यायच्या आणि आता परत काय म्हटलं की 11 12 घेतली तरी चालते. तर बघा आपण ग्रुप कितीचे करतोय 2 2. बरोबर ना. 2 2चे ग्रुप करतो म्हणजे 2 अंकीत संख्या आहे. जर 11चा वर्ग मी घेतला इथं 11ची संख्या घेतली तर 11चा वर्ग काय असतो, 11चा वर्ग असतो 121. बरोबर. किंवा 12चा 144 असतो. आपण 2 2च्या ग्रुपमध्ये ते संख्या येणारच नाही. बरोबर ना. मग इथं 1 ते 9 मधलीच संख्या घ्यायची, त्याच्यावर जायचं नाही. 9 घेतला, 9चा वर्ग किती 81. इथं वजाबाकी करायची, जेवढं घेतलंय तेवढीची बेरीज करायची. कितीचा वर्ग घेतला 9चा, मग इथं एकदा 9 घ्यायचा, दोनदा 9 घ्यायचे. 9 9 किती 18. इथं बेरीज करायची, इथं वजाबाकी करायची. 2तून 1 गेला 1, 9तून 8 गेला 1. बरोबर. एवढं झालं. त्यानंतर आता हे 16 आहेत तसेच खाली घ्यायचे, अख्खा ग्रुप घ्यायचा. जसं आपण भागाकारात नॉर्मल भागाकारात काय करतो एक एक संख्या घेतो तसं नाही करायचं. 2चा जेवढा ग्रुप आहे अख्खा खाली घेतला. बरोबर. त्यानंतर 8च्या पुढे अशी संख्या शोधायची. 8च्या पुढे अशी संख्या घ्यायची 1 ते 9 पर्यंत. 8च्या पुढे अशी संख्या घ्यायची 1 ते 9 पर्यंत. म्हणजे समजा 1 घेतला तर 1 निघूनायचं म्हणजे 181 ला 1 निघूनायचं. जेवढं येईल तेवढं इथं लिहायचं. म्हणजे काय समजा काय करायचं ह्याच्या पुढे अशी संख्या घ्यायची की ती संख्या घेतल्यावर त्यांचा गुणाकार जो होईल तो 1 तर 1116 हा 1116 आला पाहिजे किंवा त्याच्या जवळची संख्या आली पाहिजे. बरोबर. म्हणजे 1 घेतली तर काय येईल 181 गुणिले 1 किती होईल 181. बरोबर. त्यापेक्षा छोटी ते पण लय लांबची संख्या येते. 2 घ्यायचा, 3 घ्यायचा, 4 घ्यायचा, 5 घ्यायचा, असं 1 ते 9 पर्यंत करून बघायचं. एक तर एवढं आलं पाहिजे 1116 किंवा त्याच्या जवळची संख्या आली पाहिजे. बरोबर. आता एवढं जास्त टाइम वेस्ट करत नाही बसत. ह्याच्यापुढे कुठली संख्या घेतल्यावर तर बघा ह्याच्या पुढं आपल्याला किती घ्यायला लागेल तर मी 6 घेतो.
म्हणजे काय 18 आहे, त्याच्या पुढे 6 घेतो. 6 आहे किती 36, हातच्याले 3, 6 48 आणि 3 51, 1 हातच्याले 5, 6 1 6 5 11, बरोबर ना. 11 16 11 16 पुढे कुठली संख्या घेतली पाहिजे 186 घेतली पाहिजे. 186 गुणिले 6 किती 1116. त्यांचा गुणाकार इथं लिहायचा, बरोबर. ती संख्या इथं मिळवायची म्हणजे काय 6 6 1202, हातच्याले 1 8 1 9, बरोबर ना. आणि 1 1 त्याचं काय देणं घेणं आपल्याला किती घेतलं 6 तो इथं, बरोबर. इथं किती 0 0 0 0, बरोबर. अशा पद्धतीने आपण वर्गमूळ काढतो. इथं जर तुम्हाला क्विक मध्ये समजत नसेल सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तो पण एकदा बघून घ्या, बरोबर. म्हणजे आपलं वर्गमूळ किती आलं 96. इथं डायरेक्ट आपण घेऊ अधिक वजा 96, 2 पंचे किती 10. त्यानंतर काय करायचं आता एकदा अधिक घ्यायचं आणि एकदा वजा घ्यायचं म्हणजे काय x बरोबर वजा 6, बरोबर. हे वजा 6 घेतले, एकदा इथला अधिक घ्यायचा 96 भागिले 10 किंवा x बरोबर वजा 6 इथला घेतला, एकदा वजा घ्यायचं वजा 96 भागिले 10. x बरोबर वजा 6 आणि 96 किती होतात, वजा 6 आणि अधिक 96 म्हणजे किती होतात 90 भागिले 10 किंवा x बरोबर वजा 96 वजा 6 आणि वजा 96 किती वजा 102 भागिले 10. मी राहिलेले ते सोडवतो. x बरोबर 10 भागिले 90 म्हणजे किती, 90 भागिले 10 म्हणजे किती, 90 भागिले 10 किती 9, बरोबर. 10 1 10 10 9 10 9 90 किंवा आता इथं कितीचा भाग लागेल 10 10 100, बरोबर ना. x बरोबर वजा अधिकचा भागाकार वजा होतो 10 10 100, पहिला 10चा भाग लागेल राहिले 2 आणि मग दशांश स्थळ घेतलं 2 चे झाले किती 20, 10 20 म्हणजे किती आलं वजा 10.2. एक्सच्या आपल्याला किमती भेटल्या, बरोबर. आता एक्सच्या 2 किमती भेटल्यात, कुठली किंमत घ्यायची आता बघा. त्यासाठी गणितातच तुम्हाला हिंट दिलेली असते. काय सांगितलं आपल्याला 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने म्हटले त्यांनी. काय म्हणलंय नैसर्गिक संख्येने. आता ह्या 2 मधली नैसर्गिक संख्या कुठली आहे 9 आणि वजा 10.2 आहे. त्यातली नैसर्गिक संख्या कुठली आहे 9 आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते 1 पासून होते आणि त्याचा शेवट अनंतापर्यंत होतो. आणि त्या कशा असतात धन असतात, बरोबर. नैसर्गिक संख्या असतात त्याची सुरुवात 1 पासून होते आणि शेवट अनंतापर्यंत होतो. त्या कशा असतात धन, ही कशी ऋण, बरोबर. मग खाली काय म्हणू आपण x बरोबर किती, इथं काय म्हणू की नैसर्गिक संख्या ऋण नसते म्हणून काय x बरोबर 9. आपल्याला काय काय काढायचं सांगितलंय भागाकार आणि भाजक. भाजक काय आहे आपला भाजक x मानलं, मग भाजक बरोबर किती 9. अजून काय काढायचं सांगितलं भागाकार. भागाकार बरोबर किती आहे भागाकार 5 x अधिक 6, 5 x ची किंमत किती 9 अधिक 6 म्हणजे किती 5 9 45 अधिक 6 म्हणजे किती का 1, बरोबर. म्हणजे भाजकाला 9, भागाकार किती आला तर 51. अशा पद्धतीने त्यांना येतं 9 गणित. तुम्हाला कुठल्या स्टेपला डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारा, जर समजलं असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला 9 गणित समजलं असेल तर आता आपण 10 गणित बघूया. शेवटचं गणित आहे या सराव संचामधलं 10 गणित आणि या प्रकरणातलं पण शेवटचं गणित आहे. काय सांगितलं बघा, समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर CD असून त्याचे क्षेत्रफळ 33 चौरस सेंटीमीटर आहे. चौरस सेंटीमीटर आहे असं सांगितलं आपल्याला. काय सांगितलंय समलंब चौकोन ABCD मध्ये. समलंब चौकोन म्हणजे काय की त्याच्या एक जोडी म्हणजे एक समोरासमोर बाजूंची एक जोडी काय असते समांतर असते. जसं इथे दिलंय AB समांतर CD, AB आणि CD काय दिलाय समांतर दिलाय, त्यालाच समलंब चौकोन म्हणतात की एक जोडी समांतर असते, समोर समोर बाजूंची एक जोडी समांतर असते. AB आणि CD समांतर सांगितलंय, त्याचं क्षेत्रफळ सांगितलंय 33 चौरस सेंटीमीटर. तर खालील आकृतीत दिलेल्या माहितीवरून म्हणजे आपल्याला इथं लांबी दिल्यात x-2 x-4 त्या माहितीवरून काय करायचं आपल्याला चारही चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी काढायची आपल्याला, बरोबर ना. चौकोनाची काय करायचं चारही बाजूंची लांबी काढायची म्हणजे काय आता बघा इथं लांबीमध्ये दिलंय x दिलंय x-2 दिलंय 2x अधिक 1 दिलंय, बरोबर. आपल्याला थोडक्यात काय करायचं x ची किंमत काढायची आणि x ची किंमत काढली त्या बाकीच्या गोष्टींमध्ये टाकली की आपल्याला बाकीच्या पण गोष्टी भेटतात. x ची किंमत काढली की AB ची लांबी भेटेल, मग BC ची लांबी भेटेल x ची किंमत काढल्यावर इथं टाकल्यावर. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं मित्रांनो. त्यासाठी आपल्याला कृती दिली, पण कृती देताना त्यांनी काय केलंय की त्यांनी सगळे कॉलम दिले नाही, म्हणजे सगळ्या स्टेप दिले नाहीत. त्यांनी काय ठराविक एकच कॉलम दिलेत आणि त्यातले मधल्या स्टेप त्यांनी काढलेत. मग जर डायरेक्ट आपण त्या कृतीनुसार सोडवलं तर काय होईल की तुम्हाला कन्फ्युजन होईल की ह्या स्टेपवरून दुसरी स्टेप डायरेक्ट कशी आली, त्याच्या मधल्या स्टेप्स आपण नाही लिहिले. त्यामुळे आपण काय करू इथं सोडवताना डायरेक्टली सोडू. त्यानंतर मी तुमच्या पुस्तकात जिथं रिकामे कॉलम त्यांनी दिलेत
तिथं तिथं त्या संख्या लिहून तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट टाकल व्हिडिओमध्ये, मग ते तुम्ही तसं त्या पद्धतीने लिहून घ्या. तर बघा सुरुवातीला आपण डायरेक्टली सोडूयात. काय दिलंय आपल्याला की समलंब चौकोन एबीसीडी मध्ये काय एबी समांतर काय दिलंय सीडी आणि त्याचं क्षेत्रफळ किती दिलंय 33 चौरस सेंटीमीटर. बरोबर. तर बघा मग आता आपल्याला तेच सूत्र त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं. त्यांनी आपल्याला क्षेत्रफळ दिले, म्हणजे आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचंय. काय असतं समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ सूत्र म्हणजे काय? समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ स्क्वेअर ए बी सी डी. बरोबर ना. ए म्हणजे काय? एरिया म्हणजे क्षेत्रफळ कशाचं? एबीसीडीचं. काय असतं तर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज अधिक उंची. अशा पद्धतीने मित्रांनो काय असतं तर सूत्र असतं की 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची असते. गुणिले काय असतं? उंची असतं. 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजू कुठल्या आहेत? ए बी आणि सी डी. समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची असतं. तर आता बघूया आपण किमती टाकूयात की 1/2 ही किती दिलंय आपल्याला 33 दिले. बरोबर ना. क्षेत्रफळ त्यांनी दिले किती 33 चौरस. बरोबर. 33 बरोबर 1/2 समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजू कुठल्या सांगितल्यात? ए बी आणि सी डी. ए बी अधिक सी डी गुणिले उंची काय बघा हा चौकोन आहे ए बी सी डी, त्याची उंची काय ही ए एम, उंची काय ए एम. बरोबर. आता आपण किमती टाकूयात. 33 बरोबर 1/2 ए बी काय ए बी किती दिलाय एक्स अधिक सी डी काय सी डी कुठे दिसतंय बघा सी डी किती दिलाय 2x अधिक 1. बरोबर ना. 2x अधिक 1 गुणिले उंची काय दिलंय x वजा 4. बरोबर. मग 1/2 33 तसंच 1/2 मग बघा x अधिक 2x म्हणजे किती 3x अधिक 1 गुणिले x वजा 4. बरोबर. काय करू 1/2 ला इकडे आणू म्हणजे काय थोडक्यात ह्या 2 ला इकडे आणू 2 इकडे भागिले इकडे आल्यावर काय गुणिले म्हणजे किती 33 गुणिले 2 बरोबर इथं 1. आता 1 काय लिहिलं नाही लिहिलं तरी चाल. थोडक्यात काय केलं आपण 2 ला इकडे आणलं म्हणजे सगळ्यालाच इकडे आणलं तर काय होईल 1/2 काय होईल 2/1. बरोबर. मग इथं काहीच नाही राहणार. थोडक्यात 2 ला आपण इकडे घेतलंय. इथं काय राहील 3x अधिक 1 गुणिले x वजा 4. 33 जुने किती 66. बरोबर. इथला 1 का लिहिलं नाही आपण 1 ने गुणलं कोणत्या पण संख्येला गुणलं भागलं तरी काही फरक नाही पडत. बरोबर. पण 1 नाही लिहिलं आपण. हे 2 आपण इकडे घेतले. मग आता बघा 2 कंस आहेत. बरोबर ना. 2 कंसांचा ज्यावेळेस गुणाकार असतो त्यावेळेस कसं करायचं तो पहिल्यांदा काय करायचं या 3x ने या पूर्ण कंसाला गुणायचं त्यानंतर 1 ने पूर्ण कंसाला गुणायचं. 3x ने x ला गुणल्यावर किती येईल 3x चा वर्ग. 3x ने वजा 4 ला गुणल्यावर किती येईल 3 चौक 12 आणि x 3x ने 4 ला वजा 4 ला गुणल्यावर 3 चौक 12 x. तर 1 ने गुणायचं 1 ने x ला गुणल्यावर किती येईल x 1 गुणिले x म्हणजे x 1x म्हणजे x 1 ने 4 ला गुणल्यावर किती वजा 4. बरोबर. आता बघा 66 बरोबर 3x वर्ग वजा 12x अधिक x म्हणजे किती वजा 11x वजा 4. आता 66 ला आपण पलीकडे म्हणजे काय राहील 0 बरोबर 3x वर्ग वजा 11x वजा 4. 66 पलीकडे गेलं काय वजा 66. 0 बरोबर 3x वर्ग वजा 11x वजा 4 आणि वजा 66 म्हणजे किती वजा 70. दोन्ही संख्या ऋण आहेत. असं असतं ज्यावेळेस काय होती तर त्यांची काय होती बेरीज होती आणि उत्तराला जे चिन्ह असतं तेच असतं ऋण. म्हणजे काय आता आपण याला सरळ करून लिहूया 3x वर्ग वजा 11x वजा 70 बरोबर 0. हे आपल्याला काय भेटलं वर्ग समीकरण भेटलं. बरोबर. आता ह्याच्यावरून आपण काय करणार x ची किंमत काढणार. x ची किंमत हे इथं टाकली सगळ्या ठिकाणी आपल्याला सगळ्या बाजूंची काय भेटेल आपल्याला लांबी भेटेल. तर बघा आता वर्ग समीकरण सोडवायचं आपल्याला. तर बघा कसं सोडवायचं आता आपण अवयव पद्धतीने सोडूयात. मग बघा अवयव पद्धतीत काय लागतं की स्थिर पद आणि ह्या x वर्ग सोबत जे असतात तेवढा गुणाकार लागतो. म्हणजे काय 70 गुणिले 3 म्हणजे किती तर 210 7 त्रिक 21 210 आणि इथं वजा आहे म्हणून वजा अधिकचा गुणाकार वजा. बरोबर. एवढा कायला पाहिजे गुणाकार ज्या अवयव आपण पाडणार त्यांचा गुणाकार एवढा आला पाहिजे. बेरीज किती आली पाहिजे वजा 11. अशा कुठल्या संख्या आहेत
तर आता आपण डायरेक्टली घेऊयात. आपण जास्त वेळ नको लावायला. आपण सगळ्या संख्या घेण्यापेक्षा काय घेऊया डायरेक्ट. बघा कुठल्या संख्या असतील. तर समजा मी 21 आणि 10 घेतलं, तर 21 आणि 10चा गुणाकार किती होईल? 210. 21 10 210 आणि 21 मधून 10 गेल्यावर किती होतात? 11. म्हणजे चिन्ह कुठले द्यायला लागते इथं? वजा. कारण बघा वजा 21 मधून 10 गेले, वजा 11 राहिले. वजा 21 गुणिले 10 किती? वजा 210. बघा 3x वर्ग वजा 21x अधिक 10x वजा 70 बरोबर 0. मग बघा आता 2 ग्रुप करून आपण कॉमन काढूयात. ह्याच्यात काय कॉमन दिसतंय? एक्स तर दिसतोयच. बरं तिथं 3 आहे, 3 ला 21 ला पण 3 ने बघत होतो, म्हणजे काय कॉमन निघेल? 3 आणि एक्स बरोबर. आणि इथं 3x कॉमन काढल्यावर एक्स वर्ग आहे म्हणजे 2x तर 1x इथं राहील. आणि इथं किती राहील? 3 7 21 म्हणून 7. एक्स ऑलरेडी आपण बाहेर काढलाय बरोबर. त्यानंतर इथं काय कॉमन निघेल? 10. कारण एक्स इथं आहे पण इथं नाहीये म्हणून एक्स कॉमन नाही निघू शकत. 10 इथं आहे, 10 आणि 70ला पण बघत होतो म्हणून 10 कॉमन निघले बरोबर. 10. मग इथं काय राहील? एक्स वजा 7 बरोबर 0. 3x सॉरी आता जे सारखं आले ते एकदा लिहितो आपण. एक्स वजा 7 आणि 3x अधिक 10 बरोबर 0. जे सारखं आले ते एकदा लिहिलं, राहिलेलं एकाच्यात लिहिलं. एक्स वजा 7 बरोबर 0 किंवा 3x अधिक 10 बरोबर 0. एक्स बरोबर किती होईल? 7 पलीकडे गेल्यावर, किंवा काय होईल? एक्स बरोबर 3x बरोबर आधी 10ला पलीकडे पाठवू वजा 10. एक्स बरोबर 7 हे आहे तसंच, किंवा आता 3 ला पलीकडे पाठवलं, 3 गुणिले पलीकडे गेल्यावर काय होईल? भागिले बरोबर. आता आपल्याला एक्सच्या 2 किमती भेटल्या. त्याला पूर्ण सोडवत नको बसायला. एक्सच्या 2 किमती भेटल्या. आता ह्यातली घ्यायची कोणती? आपल्याला काढायचंय काय? तर बाजूंची लांबी काढायची बरोबर. बाजूंची लांबी काढायची. लांबी कशी असणार आहे? तर ती धनच असणार आहे. लांबी ऋण असणार आहे का? नाही. लांबी म्हणजे काय? एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणाचं अंतर बरोबर ना. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणाचं अंतर ते धनच असणार आहे. 1 2 3 4 मीटर काय किलोमीटर असेल ते असं बरोबर ना. ते ऋण असणार आहे का? म्हणजे शून्यपेक्षा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी शून्यपेक्षा कमी अंतर असेल का? नाही. काहीतरी असणार आहे ना, पॉईंट मध्ये असेल, कसं पण असेल. काय असणार आहे? ते शून्यपेक्षा कमी असणार आहे का? तर नसणार आहे. म्हणून काय म्हणणार आपण इथं? लांबी ऋण नसते. म्हणून काय? एक्स बरोबर किती? 7. एक्सची किंमत आपल्याला 7 भेटली बरोबर. आता आपल्याला सगळ्या बाजूंची लांबी काढायची म्हणजे काय? म्हणून ए बी बरोबर एक्स बरोबर 7 बरोबर. इथं आपल्याला किती येणार आहे? सेमी. कारण आपल्याला वर्ग हे कशात दिलंय? क्षेत्रफळ चौसेमी मध्ये, म्हणजे लांबी कशी येणार आहे? सेमी मध्ये बरोबर. ए बी ची भेटली. दुसरी लांबी कशी? तर बीसी ची काढू. बीसी बरोबर काय? बीसी एक्स वजा 2. एक्स ची किंमत किती? 7. 7 वजा 2 किती? 5 सेमी. त्यानंतर तिसरं काय काढू? सीडी ची काढू. सीडी बरोबर किंवा डीसी म्हणा, काही म्हणा, 2x अधिक 1. 2x अधिक 1 म्हणजे किती? 2. एक्स ची किंमत किती? 7 अधिक 1 म्हणजे किती? 2 14 आणि 1 किती? 15 सेमी. राहिलं काय? तर आता हे बघा, ह्या दोन रेषा समांतर आहेत, ए बी आणि सी डी बरोबर ना. ए बी आणि सी डी काय आहेत? समांतर आहेत. म्हणजे ज्यावेळेस दोन रेषा समांतर असतात त्यावेळेस काय असतं? त्यांच्यातलं अंतर सगळ्या ठिकाणी काय असतं? सारखं. म्हणजे जेवढं बीसीचं असणार आहे तेवढंच कशाचं असणार आहे? एडीचं. इथं दिलंय पण त्यांनी सारखे चिन्ह दाखवलेत. म्हणजे ए बी आणि बीसी काय? एडी आणि बीसी काय? सारखं आहे. आणि समांतर रेषा पण काय सांगतं की ह्या जर दोन रेषा समांतर असतील, ए बी आणि सीडी किंवा डीसी समांतर असतील, त्यांच्यातलं अंतर काय असतं? सगळ्या ठिकाणी सारखं. म्हणून बीसीचं जेवढं माप आहे तेवढंच कशाचं आहे? एडी म्हणून आपण लिहू एडी बरोबर बीसी बरोबर तेवढंच येणार, सेमच माप येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो सोडवायचं होतं. आता ह्यातलं बघा, तुम्ही जर पुस्तकात तुमची कृती दिली त्या सगळ्या स्टेपसाठी आपल्याला कॉलम नाही दिलेत. काय काय ठराविक स्टेपसाठीच कॉलम दिलेत. डायरेक्ट जर आपण ते एखादी स्टेप इथली स्टेप सोडून डायरेक्ट इथलं जर व्हॅल्यू टाकल्या असता तुम्हाला समजलं नसतं की हालय कसं. मग आपण काय करू? आता मी पुस्तकात जिथं जिथं ते कॉलम आहेत इथल्या किमती टाकतो आणि त्याचा स्क्रीनशॉट या व्हिडिओच्या शेवटी टाकतो, म्हणजे तुम्हाला ते पण कॉलम लिहिता येते. अशा पद्धतीने मित्रांनो हे होतं 10वं गणित. तुम्हाला हे तुम्हाला समजलं असेल की आता आपण ह्या भागात काय बघितलं की 8वं 9वं आणि 10वं गणित बघितलं. ह्या आधीच्या भागात आपण बरीच गणित बघितलेली आहेत. तुम्हाला या आधी समजलं असेल तर हे नोट डाऊन करून घ्या किंवा ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या भागात सराव संच 2.7 दुसऱ्या प्रकरणातील म्हणजे वर्ग समीकरण प्रकरणातील सराव संच 2.6 राहिलेली सगळे गणित म्हणजे 8वं 9वं आणि 10वं गणित बघितलंय. तर
हा अशा पद्धतीने हा सराव संच पण संपलाय आणि हे प्रकरण पण संपलंय. तुम्हाला जर कुठल्या प्रकरणात किंवा कुठल्या सराव संचात कुठला पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला जर हे आपल्याला शिकवलेलं समजत असेल, शिकवलेलं आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अँड करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.